नमस्कार, मी गायत्री तांबे देशपांडे। आज आपण आपल्या भारतीय पिकासो बद्दल बोलणार आहोत। भारतीय पिकासो म्हणजे आपले एम.एफ. हुसेन। जगात आज त्यांचं नाव जरी भारतीय पिकासो म्हणून कोणी रिलेट केलं असलं तरी त्यांना स्वतःची पण अशी एक खूप मोठी शैली होती, खूप स्पेशल शैली होती। एम.एफ. हुसेन हे व्यक्तिमत्व त्यांच्या चित्रांसारखंच एकदम जोशपूर्ण आणि पॅशनेट असं होतं। इम्प्रूव्हाइज्ड क्युबिझम या शैलीत एम.एफ. हुसेननी खूप काम केले। म्हणजे मॉडर्न शैलीचा त्यांच्या कामावर खूप प्रभावही होता। त्यांच्या आकार आणि रंगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात त्याचा इन्फ्लुएन्स होता। त्यांच्या चित्रात आपल्याला ठळक रेषा, गडद रंग, एकदम असे ब्राईट आणि फोर्सफुल ब्रश स्ट्रोक्स हे प्रकर्षाने जाणवू शकेल इतपत ठळक दिसतं। आता हुसेनच्या कामातही अनेक चित्रमालिका केल्यात बरं का त्यांनी। म्हणजे काही सांगायचं झालं तर गांधी, मदर टेरेसा, ब्रिटिश राज, रामायण, महाभारत, घोडे ही खास करून मालिका त्यांना जगप्रसिद्ध लेवलवर घेऊन गेली। खूपच त्यांना प्रसिद्धी मिळाली। त्यामुळे हुसेनच्या कामात पॅशन दिसतं, त्याच्यात भावनेचा तीव्रपणा जे आपण म्हणतो ते दिसतं। मग कधी ते दुःख असेल, करुणा असेल, आश्चर्य असेल किंवा ॲग्रेसिव्हपणा असेल, तेही अगदी छान म्हणजे इफेक्टिव्हपणे आपण जे म्हणतो ना ते उतरलेलं असतं त्याच्या चित्रात। त्याच्या चित्रात सिम्बॉलिझमही खूप आहे। सेरिग्राफ आणि कॅलिग्राफीचा वापर केलेला दिसतो। सुरुवातीच्या काळात हुसेननी चित्रपटांची पोस्टर्स केली आहेत, त्यामुळे मोठमोठ्या साईजवर काम करण्याचा त्याचा अनुभव त्याला पुढे मोठमोठी चित्र करण्यात खूप कामी आला असेल। बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपमधला एक हुसेन इंडियन स्टाईलला छेदून मॉडर्निझम आणलं त्यांनी इंडियन आर्टमध्ये। असं म्हणजे मॉडर्न स्टाईल इंट्रोड्यूस केली असंही आपण म्हणू शकतो। त्याच्या चित्रांमध्ये त्यांनी काय केलं की पारंपरिक कथांचं चित्रण तर केलंच, पण स्टाईल वापरली ती आधुनिक। त्याची अजून एक इंटरेस्टिंग सिरीज होऊन गेली ती म्हणजे घाशीराम कोतवाल। खूपच मस्त आहे ती, मलाही खूप आवडते पर्सनली। म्हणजे घोडे तर आहेच माझी फेवरेट, पण ही पण सिरीज खूप फेवरेट आहे। त्याच्या ज्या रेषा असतात ना चित्रांमध्ये, म्हणजे आकृतींच्या ज्या ठळक बाह्य रेषा असतात, त्याच्यामुळे ना एक शक्ती निर्माण होते चित्रात, एक हालचाल निर्माण होते आणि त्यामुळे ते पूर्ण चित्र असं चैतन्यपूर्ण वाटू लागतं। त्याची ही जी नवीन शैली आहे त्याच्यामुळे त्याला एक इनोव्हेटिव्ह आर्टिस्टचा दर्जा मिळाला होता भारतात। म्हणजे बरेच चित्रकार त्याच्याकडे एक लीडर म्हणून बघायचे की इनोव्हेशन जे घडलं इंडियन आर्टमध्ये ते हुसेनमुळे असं म्हटलं जात होतं। आता त्याच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत्या चित्रांमध्ये, जे मी म्हटलं माझी सर्वात आवडती सिरीज होती घोडे, तेवढीच आवडती सिरीज माझी मदर टेरेसाची पण आहे। मदर टेरेसाची सिरीज अतिशय संवेदनशील आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे। म्हणजे त्याच लाईन्स, तोच आर्टिस्ट, तसेच रंगलेपणही कदाचित ते तसेच असणार, कारण आर्टिस्ट शेवटी तोच, पण त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना इतक्या वेगळ्या। घोडे एकीकडे मदर टेरेसा बघितलं तर अतिशय वेगळे भाव दोन्ही चित्रमालिकांमधून आपल्यापर्यंत पोचतात, आपल्याला दिसतात। मला वाटतं हुसेनच्या रेषा जितक्या बोलतात तितकं आपण कोणीही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, त्याच्या चित्रांबद्दल। त्याचं चित्राचं विश्लेषण हे त्याच्या रेषाच जास्ती सर्वोत्तम करतात। एखाद वेळेला हुसेनचं चित्र बघून घ्या, तुम्ही बघितलंही असेल, परत एकदा गुगल करून बघितलं तर तुम्हालाही परत मजा येईल। चला, आत्ता तुमचा निरोप घेते। पुढच्या वेळी एक नवीन चित्रकार घेऊन आपण गप्पा मारूयात। बाय।